नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला तर आज म्हटलं तुमच्यासोबत एक रेसिपीच शेअर करूया. किचन ट्रिक्स खूपच शेअर केल्या, आता एक रेसिपी शेअर करूया म्हटलं. पनीर मसाला एकदम टेस्टी आणि चविष्ट पनीर मसाला कसा बनवायचा हे आपण पाहत आहोत. मी इथे कांदा कट करून घेतला आहे बारीक बारीक आणि तो पण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला, जेणेकरून त्याचे जे काळे असते ते निघून जाते. आणि इथे मी टोमॅटोज पण कट करून घेतला आहे आणि तो पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर मी कढईमध्ये कांदा आणि हिरवी मिरची छान अशी भाजून घेतली आहे. तुम्हाला माहिती आहे का, हिरवी मिरची जर पनीरमध्ये टाकली तर भाजी खूप टेस्टी आणि चवसुद्धा छान येते. त्यानंतर मी इथे टोमॅटो टाकलेला आहे. बारीक कट करायचा आहे, जेणेकरून तो टोमॅटोसुद्धा छान असा तेलात फ्राय होतो. त्यानंतर मी टोमॅटो, कांदा आणि मिरची छान अशी फ्राय करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, छान त्याला म्हणजे थोडंसं छान फ्राय करायचं आहे, जेणेकरून आपली भाजी चविष्ट होते. आणि लसूणाच्या पाकळ्या पण टाकायच्या आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रकसुद्धा टाकायची आहे. जर तुम्ही अशा प्रकारे भाजी जर केली ना, तर भाजीला नक्की रेस्टॉरंट स्टाईलसारखीच आपली टेस्ट येईल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, कुठून पाहतात, कुठल्या शहरातून गावातून पाहतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल टाकलेले आहे. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण इथे तेल टाकून घेणार आहोत. तर मला जास्त तेल लागते, त्यामुळे मी इथे जास्त तेल टाकलेले आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी जिरे मोहरी पण सुद्धा ॲड करून घेतलेले आहे. ते छान असे तडकू द्यायचे आहे, फुटू द्यायचे आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी प्युरी काढलेली आहे ना, कांदा टोमॅटोची वगैरे, ती सगळी प्युरी याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायची आहे. त्याला छान असे हलवून घ्यायचे आहे. त्याला छान तरी येऊ द्यायची आहे, जेणेकरून आपली भाजी खूप टेस्टी लागते. आणि मेन मुद्दा असा आहे की ते झाकून ठेवायचे नाही, कारण झाकून ठेवल्याने आपली जी भाजीवरची तरी येते ना, ती पूर्ण चालल्या जाते. त्यामुळे भाजी कधीही कोणतीच भाजी झाकून ठेवायची नाही, ती उघडीच ठेवायची आहे. त्यानंतर मी ते मिक्सरचे भांडे पूर्ण स्वच्छ धुवून घेतले आहे आणि परत ते कढईमध्ये टाकून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर मी इथे पनीर मसाला घेतलेला आहे, तो पण पूर्ण पनीर मसाला मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. एवढा भारी वास येतोय ना, असं वाटतंय कधी भाजी शिजते आणि कधी खाऊया असं झाले आहे. त्यानंतर छानपैकी त्याला छान असे शिजू द्यायचे आहे. जर मटर पनीर करणार असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये मटर ॲड करू शकता किंवा बटाटा ॲड करू शकता, आपली मर्जी आहे. त्यानंतर मी तिचे हळद वगैरे सगळं ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचे आहे. आपल्या चवीनुसार मीठ, कोणाला जास्त मीठ लागते तर कोणाला कमी लागते, ते तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही ते मीठ टाकू शकता. त्यानंतर मी इथे गरम पाणी केले होते, ते सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि छान अशी भाजी शिजू द्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, किती भाजी भारी दिसते, रेस्टॉरंट स्टाईलसारखीच भाजी दिसती आहे आणि चव तर एक नंबर आहे. हिरवी मिरची टाकून घ्यायची, जेणेकरून आपली भाजीला एकदम भारी चव येते. तुम्हाला ही ट्रिक माहीत नसेल तर माहीत करून घ्या. हिरवी मिरची कुठल्याही भाजीमध्ये हिरवी मिरची टाका तुम्ही, वरतून लाल पण तिखट टाका आणि हिरवी पण टाका, एक नंबर टेस्ट येते. त्यानंतर मी इथे कट करून बारीक कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी किती छान अशी दिसत आहे ते. आणि त्यानंतर भाजी म्हणजे ते पेस्ट प्युरी पूर्ण शिजल्यानंतर पनीर ॲड करायचे आहे, जेणेकरून ते पनीर आपले फुटणार नाही आणि जशाच तसे ते पीस राहिले जातात. तर पाहू शकता तुम्ही, किती छान अशी भाजी झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया मैत्रिणींनो. चला तर मग, धन्यवाद.